सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणात आज उघड झाली. तर नक्कीच, आता नक्कीच. हां, तर मग आता हे दिवस हे किती दिवस वातावरण असं म्हणजे पाऊस येणार नाही आणि पेरण्या कधी होतील? याबद्दल सविस्तर माहिती द्या. पेरण्याचा कालावधी आणि हे वातावरणाची जी रेंज आहे उघडीपची, जसं आता बखाड पडल्यासारखं वातावरण जे झालंय, हो. हे राज्याच्या जसं की आपण बघितलंय काल पूर्व विदर्भ देखील मोकळा होताना दिसला आहे. आज सगळीकडेच महाराष्ट्र 100% कोरडा ठाण आहे. हं. आणि हे जे वातावरण आहे उघडीप 12 ते 13 तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे. मधल्या काळात 2-3 दिवस म्हणजे 7-8ला थोडे फटकारे पडतील, पण त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वापसामोड किंवा चांदणवरी पाऊस नाहीच किंवा ते सर्वदूर सुद्धा नाही 10-5 ठिकाणीच पडतील. त्यामुळे घाबरून जाऊ नका. 12 जूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडथळा पाहायला मिळणार नाही. हो. आणि एकंदरीत पुढील जो पाऊस असेल तो 14-15 जूनच्या आसपास येईल आणि ही जी 15 दिवसाची उघडीप आहे हिच्या संधीचं सोनं करायला काही हरकत नाहीये. हो, हो. आणि जवळपास राज्यामध्ये आपण जर पाहिलंय तर ज्यांच्या नांगरटी राहिल्यात, ज्यांना मशागती राहिल्यात अशा शेतकऱ्यांनी दिनांक 5-6 पर्यंत आपल्या नांगरटी काढण्यासाठी योग्य वेळ आहे आणि 8-9 जूनपासून पेरणी करण्यासाठी योग्य तारीख आहे. त्यामुळे घाईही करू नका आणि गडबडही करू नका. ज्यामुळे आपल्या पुढील वर्षभराचं नुकसान होईल. पाऊस लवकर येणार नाहीये. पाऊस मोठी विश्रांती घेतोय. त्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांना हा संदेश देखील पाठवण्याचा प्रयत्न करा. हो, हो. नक्कीच. आणि सर मान्सून कधी सक्रिय होतोय? का झालाय? मान्सून हा आता सध्या सक्रिय आहे. म्हणजे हो, महाराष्ट्रामध्ये मोसमी वारे फिरतात, पण त्यामध्ये बाष्पांची संख्या नाही. मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय. हो. मान्सून सक्रिय होणं आणि जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो निवळणं, या दोन्ही गोष्टीची प्रचिती आपल्याला संगच पाहायला मिळेल. त्यामुळे मान्सूनला घाबरू नका. जो अवकाळी बरसलाय, त्या बरसलेल्या अवकाळीमधूनच हा मान्सूनचा जो काही कमी दाबाचा पट्टा होता तो संपून गेलेला आहे. हो. दुसरं लो प्रेशर बनायला जवळपास 12 ते 13 दिवसाचा कालावधी लागेल. एक्झॅक्टली 14 ते 15 तारखेला हे दुसरं लो प्रेशर बनेल आणि त्यामधनं आपल्याला व्यवस्थित पाऊस पडायला सुरुवात होईल. त्याची व्याप्ती जरी कमी असली तरी महाराष्ट्राला मध्यम किंवा जोरदार पावसाची शक्यता राहू शकते आणि विशेष म्हणजे तुम्हाला तोपर्यंत पेरण्या देखील आटोपता येईल अशी संधी देखील मिळू शकते. त्यामुळे निश्चिंत राहा, काळजी करू नका आणि जवळपास पुढील 15 दिवस संधी मिळते याचं सोनं करा आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा. हो. धन्यवाद सर. नक्कीच. हो.